त्या काळात त्या 50 वर्षाच्या असतील कदाचित. त्यांचे मिस्टरांना घेऊन, दोघंही शिकलेले आहे, सुशिक्षित आहे, मोठ्या पदावर आहे, अधिकारी आहे. नर्मदा परिक्रमा करताना काही प्रसंग जर तुम्ही यूट्यूबला बघा, यांचे प्रसंग ऐकल्यानंतर डोळ्याला पाणी येतं खळखळ, की काय असेल कष्ट. मनाची तयारी ठेवते, एक तर तुम्ही राहणार, एक तर मी राहणार. पण आपल्याला तुम्ही राहिले तर तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण करा, मी राहिले तर मी प्रदक्षिणा पूर्ण करेल, अशा परिस्थितीतून चालले होते. म्हणजे जगत जीवनाला उदार होऊन चाललेले होते. आणि एक लक्षात घ्या, विश्वासाशिवाय, श्रद्धेशिवाय आणि समर्पणाशिवाय आणि शरणागतीशिवाय भगवंताची भक्ती आणि भगवंताची श्रेष्ठ गंगामया पवित्र आपल्याला पावन करू शकत नाही. म्हणून आपल्याला ज्यावेळेस या अनुभूती येतात, राऊत नावाचा माणूस आहे, तो अगोदर त्या टोळकीला 14 ते 15-20 लोकांची टोळकी येते. ते पाहतात, बोलत कोणाशीच नाही, कारण त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही. ते फक्त पाहतात यांच्याकडं काय. आणि तो राऊत नावाचा त्यांचे एक एजंट असते, ते एवढे आहे, तो पुढं निरोप देऊन देतो. ते काही फोन बिन नाही, एवढं आहे, घ्या लुटून. आता बघा, त्यावेळेस ते आज रात्रभर थांबलेले आहे काही ठिकाणी. आणि नर्मदामाई प्रत्यक्ष दर्शन देते, प्रत्येक ठिकाणी दर्शन देते. ज्या ठिकाणी तुम्हाला जेवायला भेटले नाही त्या ठिकाणी ती जेवायला देते. ज्या ठिकाणी अंगावरती कपडा नसेल तर अंगावर कपडा टाकून जाते. ज्यावेळेस आपण रस्ता चुकला तर ते रस्त्यावरून, अरे हा रस्ता चुकला, इकडे ह्या दिशेला. ती शेळ्या वळताना छोटीशी बालिका का होईना, कोणीतरी जंगलात शेळ्या वळते आणि सांगितलं, माई कुठं चाललात, रस्ता चुकलात तुम्ही इकडून जा. ती नर्मदा बोलते, आजही सांगते ती. भाग्यवंतांनो, आमच्या महाराष्ट्राच्या जसं पावनभूमीत जसे संतांना भगवंत येऊन भेटतो, तसं त्या उत्तर प्रदेश, UP, MP मध्ये नर्मदा ज्या ज्या तटावरून वाहते ती प्रत्यक्ष प्रत्येकाला भेटते आणि जेव घालते आईसारखे. लक्षात, प्रत्येकाला भेटते. ज्यावेळेस ती आई माताजी चालू लागली अशी तिने तिच्या मुखातून सगळं वर्णन केलेलं आहे. आम्ही तर ऐकल्यानंतर थरारलो, अक्षरशः बाहेर गेलो होतो दुसरीकडे, परंतु आल्यानंतर थोडासा प्रसंग ऐकला तर थरारलो. काय लोक त्याग करतात असूनही. म्हणजे एकाची तर फार मोठी कंपनी, त्या आजीने सांगितलं मला सोडून द्या, मला काही घरदार नको आहे. आणि त्या आजीला कळतं, म्हणजे त्या तिथल्या लोकांना सुद्धा कळतं की कोण येतंय कोण जात आहे, अगोदर करण लागतं. काय तपश्चर्या असेल त्यांची. जसं गायन सरस्वती मातेच्या तटावर करावं, ध्यान शिरवीच्या तटावरती करावं, तप गोदातटी करावं, ज्ञानाची गंगा आणि कर्मकांड आपलं गोदावरी तटावर करावं आणि शिरवीमध्ये ध्यान करावं. असं हे सगळ्या गंगेचं महत्त्व आहे, वेगवेगळं महत्त्व आहे. आपण ते श्रवण करणार आहोत. अगदी थोडा वेळ देऊन आपण पूर्ण गंगामयाचं स्मरण करू. ज्यावेळेस ते गेले, लक्षात घ्या, त्या राऊतने सांगितलं, बाबा माई तुम्हाला माहिती आहे पुढं काय प्रसंग आहे, तुमच्या रोडणार आहे, खाली दरी खूप खोल आहे, 9 उंच असे आपल्याला पर्वत चढून जायचे आहे, तुमच्याजवळ काहीच नाही आहे, माझी इच्छा आहे. तो गैवरला, डोळ्यात पाण्याला जाऊ नका. तिने सांगितलं आम्ही आता नर्मदा परिक्रमा करतोय, जायलाच पाहिजे. खाली गेल्यानंतर उतरली ती खाली. तिला थोडीशी भूक लागली होती. एक माताजी आली, काहीतरी देऊन गेली, लाडू देऊन गेली, दोघांनी खाल्ले. त्यानंतर पुढे गेले आणि एक शेळ्यावाली छोटीशी मुलगी, आई आता पुढं नका जाऊ, फार गर्दी आहे पुढं, म्हणजे हे आहे लुटणारे लोक आहे, तुम्हाला लुटतील. टेन्शन, मैया आता काय बाकी राहिलं, सर्वच लुटलं, आमच्याजवळ काहीच नाही, आम्ही जे होतं ते देऊन टाकलं, नको जाऊ. अगं त्यांनी सांगितलं, मैया तुझं रक्षण करणार असेल तर जायला काय हरकत आहे. जसं शोले पिक्चर तुम्ही पाहिलं असेल, डोळ्यापुढे आला, किती भयानक असेल. अशा पहाडीच्या खोलवरती ती मैया आणि फक्त ते बाबा, दोघच जण, नवरा बायको, आणि 14 ते 25 लोक असे कडाकडाने बसलेले.
तिने पाहिलं आता, तिने आपल्या हातात ती पिशवी डबा ठेवून दिला आणि सांगितलं हे तुम्हाला घ्या. ते पाहत होते आणि अनेक प्रकारचे क्रोध लोक होते, काही नजरेमध्ये काही वाईट उतरलं गेलं होतं. तिच्या लक्षात आलं, बाबाला सांगितलं बाबा तुम्ही आता डोळे झाकून घ्या, नाहीतर तुम्ही चालू लागा, माझी आता इथं समाप्ती आहे, लोक काय करतील सांगता येणार नाहीये मला त्यांची, कारण स्त्रियांना ती शक्ती असते, मला नजर समजते आता ही काय करणार, मला माझी जीवाची अवस्था काय होईल मी सांगता येणार नाही. तेवढ्या वेळात नर्मदा दिसत होती, तिनं नर्मदा माईचं स्मरण केलं, हे नर्मदा आता तर बघ मी तुला हाक मारते आहे, आज माझं जीवन एकटं आहे आणि फक्त तुझ्यासाठी हात शरण मी आले जसं दगड स्तब्ध बसतात, सगळे असे स्तब्ध झाले, सुचानाच त्यांना जसं ध्यान लागावं असे दगड सारखे झाले. त्यांनी सांगितलं घ्या ना, जा मैया. ज्या ठिकाणी कपडे वगैरे काहीच ठेवलं जात नाही तिथून त्यांना रस्ता मिळाला. सुंदर मंदिर होतं, मंदिरात प्रवेश केला, खूप अतिशय सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. काय असतं बघा, कधी कधी माणसाला एक ऋणमुक्तेश्वर म्हणून एक देव आहे, महादेवाचं स्थान आहे, परिक्रमाच्या मार्गावरती आहे. आपण म्हणतो ना स्तुती करायची, नमामि देवी नर्मदे वासुदेव